आणि मगाशी काय गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची नोंद पण घेतली। खरं तर विठ्ठलाची भक्तीची हरिनामाची परंपरा एवढी समृद्ध आहे की कुठलाही विक्रम त्या पुढे खुजाच आहे, छोटा आहे। आणि म्हणून आपल्या सप्ताहाची दखल घेतल्याने या गिनीज बुकाचंच वजन आणि उंची वाढलेली आहे। आणि म्हणून महाराष्ट्रात अखंड हरिनाम सप्ताह पंढरपूर, आळंदी, देऊ सारख्या ठिकाणी आणि राज्यभर आयोजित केले जातात। अतिशय सुंदर असं भक्तिमय वातावरण असतं। पहाटे काकड आरती होते, तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी यांचं पारायण होतं आणि आपण पाहतो की एक सगळीकडे भजन, प्रवचन, हरिपाठ अशी सगळी वातावरण निर्मिती होते। त्यामुळे हा आठवडा कसा जातो ते आपल्याला कळत देखील नाही। आणि म्हणूनच संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत गोरा कुंभार, संत चोकामेळा, संत जनाबाई, संत तुकाराम, संत नामदेव, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताबाई, संत सावतामाळी, संत सोपानदेव यांच्या सोबतच अनेक संतांनी आपल्या अभंगातून, आपल्या प्रवचनातून, आपल्या निरूपणातून एक सकारात्मक दिशा समाजाला देण्याचं काम केलेलं आहे। तीच सकारात्मकता, एक पॉझिटिव्हिटी सगळ्यांनी जपली पाहिजे। आणि म्हणूनच काय आपण पाहतो ते बघा, आज जे काय चाललंय आपण पाहताय। आणि आता माझ्या बहिणी इथे आहे, माझ्या बहिणींना देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही चालू केली। आज लगेच किती महिलांना मिळाले पैसे? 14 तारखेपासून सुरू झालंय। उद्या, परवा, 13 रक्षाबंधन पर्यंत सगळ्यांच्या खात्यात 2-2 हप्ते सगळे दिले जातील। आणि त्याचबरोबर ज्या माझ्या बहिणींचे फॉर्म कुठं त्रुटी असेल, काय अडचण असेल, ते देखील दूर केले जातील। जुलै पासून आपली योजना सुरू झाली आहे। जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये जरी तुमचा फॉर्म भरला तरी 3 महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील।